इयत्ता 8वी बालभारती पद्यपाठ क्रमांक 19 गे मायभू. कवी आहेत सुरेश भट. व्हिडिओ निर्मिती श्री M.V. कानूरकर, सहाय्यक शिक्षक दिन इंग्लिश स्कूल चंदगड. कविवर्य सुरेश भट यांचे पूर्ण नाव सुरेश श्रीधर भट. जन्म 1932, मृत्यू 2003. मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला आणि त्यामुळेच त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती आणि त्यामुळेच सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. खरं तर त्यांच्यामुळेच गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे. मुलांनो, पहिल्यांदा आपण कवितेचा आशय पाहूयात. मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगानं घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केलेला आहे. तर मुलांनो, पहिल्यांदा आपण कविता ऐकूयात.
आता एक एक कडव्याचा आपण भावार्थ पाहूयात. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. मायभू म्हणजे मातृभूमी, भारत देश. आरती म्हणजे प्रार्थना. पांग फेडणे म्हणजे उपकार फेडणे, उतराई होणे. कविवर्य सुरेश भट यांनी या गे मायभू या कवितेमध्ये मातृभूमीचे गौरवगीत गायले आहे. हे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य, चंद्र व सारे तारे पृथ्वीवर आणीन. हे भारत देशा, तुझी तेजो आरती मी गाईन. मातृभूमीच्या आरतीला कवी सूर्य, चंद्र, तारे या गोष्टी आणणार आहेत. मातृभूमी हे कवीचे दैवत आहे. या अतिमहान देवतेची आरती सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते. आणि म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते चंद्र, सूर्य व तारे आणणार आहेत. म्हणजे मातृभूमीच्या आरतीसाठी कवी चंद्र, सूर्य व तारे आणून कृतज्ञतापूर्वक पांग फेडणार आहेत. कवी पुढे म्हणतात, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाळणा. तान्हा म्हणजे लहान मूल, पाळणा म्हणजे दूध, आईचे दूध. कवी म्हणतात की हे मातृभूमी, तू माझी माऊली आहेस. तुझ्या अंगावर खेळणारे अजूनही मी तान्हे लेकरू आहे. माझ्या शब्दामध्ये तुझा तेजस्वी पाळणा हळूच सोड. तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू दे. कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी ही माझी माता आहे. मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन, पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दामध्ये आले आहे. तरीही मी आईचे तान्हे लेकरू आहे असे कवी म्हणतात. कवी पुढे म्हणतात, आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. व्यथा, वेदना, जन्माला अर्थ येणे, जन्म सार्थकी लागणे, जीवन धन्य होणे. कवी म्हणतात, हे माते, तुझ्यापुढे मी माझी वेदना मांडणार नाही. तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. कवी पुढे म्हणतात, मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जरासी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग कासी. पायधूळ, चरणस्पर्श किंवा पदस्पर्श. ललाट रेषा, नशीब, भाग्य. पायधूळ घेणे, वंदन करणे, चरणस्पर्श करणे. प्रयाग काशी. काशी म्हणजे वाराणसी, म्हणजे उत्तर प्रदेशमधलं हे शहर. येथे गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला प्रयाग क्षेत्र असे म्हणतात. कवी म्हणतात की मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, तुझी जरासी पायधूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो, तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र होते. माझी भाग्यरेषा पावन होते. कवी अत्यंत विनम्र भावनेने या ठिकाणी म्हणतात की हे मातृभूमी, तुझी जरासी पायधूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो, तेव्हा माझे नशीबच जणू काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र होते आणि माझी भाग्यरेषा उजळून निघते.
आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजेच मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणाशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे या ठिकाणी म्हटलेले आहे. यातून कवीचा अत्यंत विनम्र भाव प्रकट झालेला पाहायला मिळतो आहे. कवी पुढे म्हणतात, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. वाणी म्हणजे भाषा. कवी म्हणतात, हे मातृभूमी, हे माझे आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा, माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे. माझे शब्द तुझ्या दुधाने न्हाऊन निघालेले आहेत. म्हणजेच कवीची वाणी, भाषा मातृभूमी रूपी आईच्या दुधाने भिजून गेलेली आहे. आणि तेव्हाच कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात. या ठिकाणी कवींना म्हणायचं आहे की कवीची वाणी, भाषा मातृभूमी रूपी आईच्या दुधाने भिजून जाते, तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात. मुलांनो, गे मायभू या कवितेतून कवी सुरेश भट यांनी आपल्या मनात असलेला मातृभूमीविषयीचा नितांत आदर व्यक्त केला आहे. तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, तुझी मी आरती चंद्र, सूर्य व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणाशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहे. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दामध्ये तुझ्या पाळण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच माझ्या भाग्यध्येयाची प्रयाग कासी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझे गौरवगीत गाणार आहे. कवींना पुढे असे म्हणायचं आहे की ज्या भूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला प्रिय असते. भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे. तिचे ऋण आपल्यावर आहे. मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आई आहे. मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ, त्यासाठी आपण काय काय करायला हवे, हा कवीचा हृदयभाव या कवितेतून व्यक्त झाला आहे. तसेच कवींच्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दात व्यक्त झाला आहे. या कवितेची भाषा वैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर दोन दोन ओळींच्या बंधात दोह्यासारखी केलेली ही काव्यरचना भावपूर्ण आहे. कवींच्या शब्दकळेमधून मातृभूमीविषयीचा आदरभाव प्रत्ययकारकरित्या व्यक्त होतो. सारे, तारे, तान्हा, पान्हा, जरासी, कासी, गाणी, वाणी यासारख्या सुयोग्य यमकप्रधान शब्दांनी साधलेली लयबद्धता कवितेला गेयरूप प्राप्त करून देते. त्याचबरोबर थेट काळजाला भिडणारे भाषा वैभव कवितेत ओतप्रोत भरलेले दिसून येते. तर विद्यार्थी मित्रहो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर जवळच असणारे लाल रंगाचे सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हाला सूचना करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.